नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण परत एकदा जनरल सायन्सचे POIQचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. तर आजचा जो पेपर आहे तो फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये अवेलेबल होता, तर मी इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये सुद्धा पण सांगणार आहे तुम्हाला. काल आपण जे बघितलं होतं इंग्लिश हिंदी या लँग्वेजमध्ये होते, तर आज तसं नाही आहे. तर आज फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पण टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे मराठीमध्ये पूर्ण करून. तर चला व्हिडिओला बनवून राहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे व्हिडिओ आहे तो समजून येणार आहे. आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन व्हा, जेणेकरून मी तुम्हाला याची PDF जी आहे ती प्रोव्हाइड करेल. आणि आणखी मला जर POIQ क्वेश्चन पेपर मिळाले तर मी तुम्हाला त्याचे जे पेपर ॲनालिसिस आहे ते देणार आहे आपल्या चॅनलवरती, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वात आधी पहिला क्वेश्चन इथे दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनएक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस, म्हणजेच की खालीलपैकी अखर्चित नैसर्गिक संसाधन कोणते आहे? तर ऑप्शनमध्ये बघा दिलेलं आहे कोल, पेट्रोलियम, मिनरल्स, सनलाईट. तर याचं उत्तर जे आहे सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश हे आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर मेजरिंग द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजेच विद्युत प्रवाहाची ताकद मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर बघा इथे दिलेल्या उपकरणाचे नावं दिलेले आहे. लॅक्टोमीटर आहे, फॅथोमीटर आहे, ॲमीटर आहे, डायनोमो आहे. तर याचं जे उत्तर आहे 3 नंबरचं आहे ॲमीटर याचं उत्तर आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज नॉट यूज फॉर मेजरिंग लेंथ ऑर डिस्टन्स, म्हणजेच लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जात नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर आणि कॅन्डेला. हे जे आहे कॅन्डेला याचं उत्तर आहे, जे की लांबी व अंतर मोजण्यासाठी वापरले जात नाही. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ प्लॅनेट ज्युपिटर अकॉर्डिंग टू ॲन्शियंट इंडियन इकॉनॉमी, म्हणजेच की प्राचीन भारतीय खगोलशास्त्रानुसार गुरुग्रहाचे नाव काय आहे? तर सर्वात 1 नंबरचं जे आहे बृहस्पती ते दिलेलं आपल्याला गुरुग्रहाचे नाव इंडियन ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच खगोलशास्त्रानुसार दिलेलं आहे. जे मंगल, शनी, शुक्र हे 3 ग्रह आहे, हे याचं उत्तर नाही, तर बृहस्पती याचं उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. विच मिक्सचर अमॉंग द फॉलोइंग इज होमोजिनियस इन नेचर, म्हणजेच की खालीलपैकी कोणते मिश्रण निसर्गात एक संध आहे? तर याचं जे उत्तर आहे साल्ट डिसॉल्व इन वॉटर, हे 1 नंबरचं याचं ॲन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल सबस्टान्स कॅन टर्न द कलर ऑफ ब्लू लिटमस पेपर टू रेड, म्हणजेच की खालीलपैकी कोणता रासायनिक पदार्थ निळ्या लिटमस पेपरचा रंग लाल करू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्याचं जे उत्तर आहे 1 नंबरचं आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन. हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन म्हणजे ॲसिड द्रावण, हे जे आहे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टान्स इज नॉट कॅटेगराइज अंडर मेटल टफ इट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी, खालीलपैकी कोणता पदार्थ धातूच्या अंतर्गत वर्गीकृत केला जात नाही तरी तो वीज चालवतो? ऑप्शनमध्ये दिलेलं बघा कॉपर आहे, सिल्वर आहे, मॅग्नेशियम आहे, ग्रॅफाईट आहे. तर याची जे वीज चालवतो तर त्याचं जे उत्तर आहे ग्रॅफाईट, 4 नंबरचं ऑप्शन आहे, हे याचं राईट ॲन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल्स इज कॉमनली नोन ॲज कॉमन सॉल्ट और टेबल सॉल्ट, खालीलपैकी कोणते रसायन सामान्यतः सामान्य मीठ किंवा टेबल मीठ म्हणून ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा मॅग्नेशियम क्लोराईड आहे, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट. तर याचं जे उत्तर आहे 2 नंबरचं बरोबर आहे, सोडियम क्लोराईड हे होणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया चला. नेम द ग्लँड ऑर्गन इन द ह्युमन बॉडी दॅट सिक्रेट्स बिल ज्यूस स्टोर इन द गाल ब्लेंडर. त्याचं ऑप्शन आहे लिव्हर आहे, पॅनक्रियास आहे, थायरॉइड आहे, सॅलिव्हरी ग्लँड आहे.
म्हणजे लिव्हर म्हणजेच यकृत. यकृत जे आहे तुमचे जे 1 नंबरचं ऑप्शन ते राईट आन्सर राहणार आहे. त्यानंतर पॅनक्रियासलाच काय म्हणतात तुम्ही, तर त्याचं स्वादुपिंड म्हणलं जाते, स्वादुपिंड. त्यानंतर थायरॉइडला थायरॉइड म्हणून ओळखलं जाते. त्यानंतर सॅल्व्हरी ग्लँड जे आहे ते लाळ ग्रंथी. तर लिव्हर याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग क्रिएचर्स हॅज 2 चेंबर हार्ट. याचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. त्याचं बघू आपण की म्हणजे याचं म्हणणं काय की खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 2 खोल्यांचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फ्रॉग, मंकी, फिश, स्नेक. तर फिश या प्राण्याचे जे हृदय आहे ते 2 खोल्यांचे असते, हे लक्षात ठेवा. मासे. नंतरचा क्वेश्चन बघूया आपण. चला. द सेल वॉल इन द प्लांट सेल इज मेड अप ऑफ. वनस्पती सेलमधील सेल भिंत बनलेली असते. तर याचं जे उत्तर आहे 1 नंबरचं सेल्युलोज हे याचं उत्तर आहे 1 नंबरचं. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इज नॉट नीडेड बाय प्लांट टू कॅरी आउट फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांची वनस्पतींना आवश्यकता नसते. तर याचं जे उत्तर आहे ते नायट्रोजन गॅस हे राहणार आहे. तुम्ही बघू शकता इथे 4 नंबरला दिलेलं नायट्रोजन गॅस. सनलाईट नाही, क्लोरोफिल नाही, कार्बन डायऑक्साईड हे 3 जे ऑप्शन आहे हे नाही आहेत. तर 4 नंबरचं जे ऑप्शन आहे नायट्रोजन गॅस हे राईट आन्सर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. चला. द सबस्टान्स विच रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन सरफेस आर कॉल्ड. पृष्ठभागामधील घर्षण कमी करणारे पदार्थ म्हणतात. तर पृष्ठभागामधील जे घर्षण कमी करतात त्याला कोणाला ओळखलं जाते. ल्युब्रिकांट्स जे आहे ते घर्षण कमी करायला ओळखले जाते. ल्युब्रिकांट्स 3 नंबरचं ऑप्शन राईट राहणार आहे आपलं. त्यानंतरचा क्वेश्चन बघणार आपण. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टान्स इन प्युअर स्टेट इज नॉट मेड ऑफ कार्बन ॲटम. शुद्ध अवस्थेतील खालीलपैकी कोणता पदार्थ कार्बन अणूंनी बनलेला नाही. तर तो जो आहे 4 नंबरचा हॉर्न सिल्वर म्हणजेच की शिंग चांदी जो आहे तो कार्बन अणूंनी बनलेला नाही आहे, हे लक्षात ठेवू सुद्धा. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. आता हा शेवटचा क्वेश्चन आहे, हा आपण बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲनिमल हॉर्मोन. खालीलपैकी कोणते प्राणी संप्रेरक नाही. तर जे 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे की सायटोकिनिन हे जे ऑप्शन आहे ते राईट राहणार आहे. सायटोकिनिन म्हणून प्राणी संप्रेरकमध्ये नसते. तर अशा प्रकारचे हे जनरल सायन्सचे क्वेश्चन होते 15. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब. खूप विद्यार्थी आपल्या चॅनलला करत नाही, व्हिडिओ बघत आहे पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर असे करू नका, सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण चांगले वाटेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.